तो प्रवीण घरात स्ट्रायकर उभा आहे, जबरदस्त असा फलंदाज, तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे तो, अर्थातच बारक्या विलास कांबळे म्हणजे बारक्या एक चांगली होने वाली यानी कि हो गई क्यों होतोय हे बघणे थोडं गरजेचं आहे। हा चेंडू प्रवीण घरासाठी हा झेल जर का पकडला असता तर कदाचित प्रवीण घरात म्हणजे रायगडचा रॉस टेलर बाद झाला असता। इथे मात्र हा चेंडू जातोय निर्धाव, बारक्या तयार, यावेळेस मात्र बारक्या जबरदस्त गोलंदाज आहे, बारक्यालाही माहिती आहे की या ठिकाणी आपली विकेट फार महत्वाची आहे, पण इथे मात्र परेश बाद झाला आणि मोठा आदरा मिळाला तो मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला। 0 भाऊ मात्र चौकार मारला आणि विजयावरती शिक्कामोर्तब केला, पण इथे मात्र बारक्याचा हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी, ज्यावेळेस घोडिवलीच्या मैदानावरती सामना झाला आणि धावा बिनबाद एक हा चेंडू जबरदस्त होता, छप्पन चेंडू आतमध्ये आला, टप्पा पड्याचा चेंडू अगदी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला, मच्छिंद्र या चेंडूकडे पाहत राहिला, तो फलंदाज आशाळभूत अशा नजरेनं एक धाव, बिनबाद एक धाव झाली आहे। बारक्या एक चांगला गोलंदाज आहे, त्याचं नाव फार मोठं आहे, रॉयल कळंबोली मधनं खेळताना त्यांचं आगमन झालंय, विष्णू नळवी साहेब हे या ठिकाणी आले, त्यांचं मी मनापासून आयोजकांच्या वतीनं स्वागत करतोय, जोरदार अपील करताय, तिथे बघतोय ना आपण की पंचांवरती दबाव टाकण्याचा मच्छिंद्र प्रयत्न, बारक्याचा हा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी, गुडलँड स्पॉट आणि फसवलाय तो कामोठे संघाच्या बारक्या या गोलंदाजांना, चांगली गोलंदाजी करतोय बारक्या, रायगड मधला एक चांगला हुरवणारी खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं या दोन गोलंदाजांनी। हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न गल्लीमध्ये जातोय, मिसअंडरस्टँडिंग तू मैमय आणि दुसरा फलंदाज गोलंदाजी करतोय, हा चेंडू अगदी त्या चेंडूवरती बॅट फिरवून द्यायचा या ठिकाणी संधी मिळाली नाही आणि त्रिफळाचित केलंय, 3 षटकांचा खेळ सबके मारण्याचा प्रयत्न फसतोय तो वाकळे संघाच्या फलंदाजांचा, तेवढी चांगली गोलंदाजी बारक्याकडनं, एक जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते आहे, नाणेफेकीचा कॉल जरी जिंकला असला वाकळे